आणि इथे परत जाण्यासाठी गर्दी, ही परतीची गर्दी आहे. म्हणजे गाडीची वाट बघायला थांबलेली गर्दी आहे. मुझे अरे ताव दे दो ना. 1 मिनट रुको, और एक बार दे दो, और एक बार. एक नंबर मिशी वाला माणूस. आँख दिखाते. मित्रांनो, वाघ झाले, सिंह झाले, चिंपांजी झाले, माकडं झाले, पानगेंडा झालं, पक्षी झाले. आता पुन्हा पोपटं बघायला आलोय, पक्षी बघायला आलोय. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे माझ्या मते तर. आणि महत्त्वाचं म्हणजे गर्दी भयंकर आहे. म्हणजे रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी असेल. मला अपेक्षा नव्हती की सफारीसाठी इतके लोक येतील, पण खूप गर्दी आहे. किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही पक्ष्यांसोबत लाईव्ह राहू शकता. म्हणजे एक प्रकारे बंदिस्त पक्षी नाहीत, हे खुले पक्षी आहेत. आणि या खुल्या पक्ष्यांना तुम्ही समोरासमोर पाहू शकता, एकदम डोळ्याच्या समोर, इतक्या जवळून. हे एवढा सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. संसारिक भांडणं करायला लागलेत, शेजारी येत वाटायला लागले मला. आफ्रिकन प्राण्यांवर अन्याय झालेला आहे. एकत्रितरित्या त्यांना एकाच रूममध्ये टाकलेलं आहे. बाकी सगळ्या प्राण्यांना, वाघाला तर एक मोठी खोली दिली आहे, सिंहाला एक वेगळी खोली दिली आहे. पण आफ्रिकन तिकडे शाहमुर्गा टाकला आहे, इकडे झेब्रा, आणि त्याच्या मागेच बीस्ट टाकलाय, तो वाईल्ड बेस्ट. आणि इथेच झेब्रा, तिथेच जिराफ दिसतोय. हा आफ्रिकन प्राण्यांवर अन्याय काय केलाय? त्यांना एकच रूम का दिली आहे? सेपरेट काय केलं नाही त्यांना? कॉन्ट्रोमध्ये ते लोक, हां ते कॉन्ट्रो देतात ते लोक. फॉरेन करन्सी परवडत नसेल त्यांना मे बी. हां, रेंट वगैरे जास्त असते. काय म्हणलं? रेंट वगैरे जास्त असते. हां, म्हणजे त्यांना फॉरेन चार्जेस लागायला लागलेत, म्हणून त्यांना एकत्रच टाकलंय. आणि इंडियन वगैरे कसं जीएसटी वगैरे पण वाढलंय ना. हां, जीएसटी बरोबर. ह्याला जीएसटी असेल यांना, रूम रेंटला पण आहे ना. बरोबर, आधार कार्ड पण नसतं यांच्याकडे. बरोबर आहे. साप से मिलने जा रहे. साप म्हणजे आता सर्पदर्शनासाठी आलोय आम्ही.